जय जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय खानदेश भाऊसोन बहिणीसून. तर मंडळी, तुम्ही जर खरंच एक संकल्प लिहिना मनतून की आते माले भगवत प्राप्ती करणे आणि एकच तो लक्ष आहे आपला भगवत प्राप्तीना, तर मंडळी आपले कोणतं साधननी गरज नाही देण्यासाठी. आपण ज्या स्थितीमा आहेत त्या स्थितीमा फक्त आपले काय करणे, फक्त नाम जपले नाही, फक्त देवनं नाव लेणे तोंडवर. आणि कलयुग आहे, कलयुगने ही मोठी देण आहे आपले की भगवत प्राप्ती फक्त नाम जपवरच होई जास्त. ना आपले कोणता पहाडवर जरीशी तपस्या करणे आहे, ना मोठमोठल्या यज्ञ करणं आहेत. आई कलयुग आहे आणि आपलं नशीब की आपण कलयुगमध्ये जन्मलेले. दिनभरमा आपण नको तसा अपशब्द वापर करलेतच, पण दिनभरमा देवनं नाव काय आपला तोंडवर येत नाही बरं का भाऊ. पण तरी पण प्रयत्न करा देवनं नाव लेवाना, कारण की आपण आज जे ना मागे पहिला होत ना मंडळी, ज्या पैसा धन दौलत येण्यासाठी आपण रात्रीने एक करा न आई एक दिन आठ सोडी जाणे आपले. आई आपला काही सोबत जावा नाही, आपल्या सोबत जावा आहे ते फक्त आपला चांगला कर्म आणि भगवत प्राप्ती. बाकी तुमची इच्छा मंडळी. मी तर महाराष्ट्र खानदेश विभागातून केदारनाथ, बद्रीनाथ, नेपाळ, पशुपतीनाथ सायकल यात्रा करणू आहे आपल्या ॲटलास सायकलवर, म्हणजे आपला शिवशक्तीवर. आणि काल दी रातले दे का आम्ही असा ठिकाणी टेंट लावला होता, पेट्रोल पंप होता, पेट्रोल पंपवर टेंट लायली तर थोडं गरम होईल राहतं तडे, म्हणून आपण याच साईडला आपण रातल्या 8 झोपी घेतो. काही विषय नाही, मच्छर वगैरे काही होता नाहीत. तर काही अशा प्रकारे आपली व्यवस्था कोठे ना कोठे उजास महाकाल कृपातून. बाकी तुम्ही कमेंटमा हरण महादेव लिखाणं विसरू नका. जय श्री महाकाल, जय महाराष्ट्र, जय खानदेश, हर हर महादेव.